नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसन मध्ये कन्सेप्ट ऑफ कॅड अँड कॅम ह्या लेसन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये प्रथम आपण या लेसनच्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया. या अगोदरच्या 2 लेसन मध्ये आपण इंट्रोडक्शन टू CNC संदर्भात माहिती पाहत असताना CNC म्हणजे कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल आणि आजच्या या लेसनच्या अनुषंगाने कॅड म्हणजे कॉम्प्युटर ॲडेड डिझाईन आणि कॅम म्हणजे कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. या बरोबरच CNC मशीनवर काम करत असताना जीपची गरज भासत नाही, परंतु पिक्चरसाठी परंपरागत मॉड्युलर डिझाईनची आवश्यकताही भासत असते. CNC मशीनचा वापर केल्याने सेटअप करण्यासाठी कमी खर्च येतो, प्रोडक्शन जास्त तयार होते, त्यामुळे उत्पादनाची किंमत कमी राखली जाते. CNC मशीनच्या वापरामुळे मटेरियल वेस्ट जात नाही, मॅन्युफॅक्चरिंग करण्याकरता कमी वेळ लागतो आणि हे काम एका कन्व्हेन्शनल मशीनवर केल्यावर किंवा त्या कन्व्हेन्शनल मशीनच्या तुलनेने आपल्याला CNCच्या वापरामुळे खूप खर्च कमी येतो. त्यातच CNC मशीनमुळे परफेक्टली कटिंग ऑपरेशन आणि मोठ्या प्रमाणात वर्कपीस तयार केले जातात. तर या सर्व गोष्टींवर नजर ठेवून CNC मशीन हा एक उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारची ही माहिती आपल्याला इंट्रोडक्शन संदर्भात सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दे पाहणार आहोत आपण. मशीन स्लाइड मोशन्स. तर सर्व CNC मशीनचे वर्क टेबल ड्रायव्हर्स अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत की ते फक्त समन्वयित प्रणालीमध्ये लक्ष्य बिंदूपर्यंत पोहोचू शकतात. त्यासाठी खालील हालचाली आहेत. त्यामध्ये एक वर्क टेबल टू द राईट ऑर लेफ्ट हॉरिझॉन्टल मूवमेंट मध्ये, तर टेबल डावीकडे आहे उजवीकडे हलविणे. 2 स्पिंडल हेड फॉरवर्ड और बॅकवर्ड म्हणजे स्पिंडल हेड पुढे मागे घेणे ॲक्सियल मूवमेंट मध्ये. 3 वर्क टेबल अपवर्ड और डाऊनवर्ड व्हर्टिकल मूवमेंट मध्ये, वर्क टेबल स्पिंडलकडे वर नेणे किंवा स्पिंडल पासून खाली आणणे. तर अशा प्रकारच्या ह्या 3 हालचाली ठेवल्या जातात की ऑपरेटर आणि नियंत्रण प्रणाली त्यांना समजावून घेते आणि मशीनिंग कार्याच्या दरम्यान त्यांना ओळखते. ते ॲक्सिस म्हणजे X, Y, Z हे 3 होत. तर असे हे 3 ॲक्सिस CNC मिलिंग CNC मध्ये असतात. तर त्याच्यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत. द हॉरिझॉन्टल ट्रॅव्हर्स टू द लेफ्ट ऑर राईट इज कॉल्ड X ॲक्सिस. ते 3 ॲक्सिस ची आपण ओळख करून घेणार आहोत. हॉरिझॉन्टल ट्रॅव्हर्स टू द लेफ्ट ऑर राईट टेबलची जी डावीकडे आणि उजवीकडे ऑपरेटरची हालचाल होते ती X ॲक्सिसची असते. 2 द ॲक्सिस ट्रॅव्हर्स टू द फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड इज कॉल्ड Y ॲक्सिस. 3 the vertical traverse upward or downward is called Z axis. टेबल वर किंवा खाली जातो तो घेतला जातो त्या Z axis असतो. तर त्याचप्रमाणे similarly rotary movement about the axis of rotation are defined as follows. त्याच्यामध्ये the workpiece is rotated about X axis is called A. X axis च्या बरोबर वर्कपीस रोटेट होतो तो एक A axis असतो. 2 the workpiece is rotated about Y axis. Y axis शी संबंधित वर्कपीस रोटेट होतो तो B axis असतो, कॅपिटल B. 3 the workpiece is rotated about Z axis. Z axis शी जो वर्कपीस रोटेट होतो तो कॅपिटल C axis असतो. तर अनुक्रमे X, Y आणि Z
याकरता ए बी सी अशा प्रकारचे हे ॲक्सेस अनुक्रमे असतात. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. रिलेटिव्ह टूल मोशन्स, त्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हर्स ऑन CNC मशीन. तर यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. CNC मशीन दोन प्रकारे हालचाल करते. टूल स्पिंडलसह हालचाल करते किंवा वर्कपीस मशीन टेबलसह हालचाल करतो. तर बऱ्याचशा अशा काही मशीन असतात की टेबल फिक्स असतो आणि CNC मशीनचा स्पिंडल हा हालचाल करतो. तर अशा काही मशीन असतात की त्या ठिकाणी टेबल स्थिर असतो आणि स्पिंडल स्थिर असतो आणि टेबल त्या स्पिंडलच्या खाली आपल्या XYZ या ॲक्सेसने हालचाल करत असतो. या सर्व हालचाली मशीनच्या डिझाईननुसार होत असतात. CNC मशीनच्या संकल्पनेनुसार टूल हे प्रोग्रॅमनुसार हालचाल करून मशीनिंग करते. त्यामध्ये या ठिकाणी ए रिलेटिव्ह टूल मोशन टू द राईट X प्लस, रिलेटिव्ह टूल मोशन टू द लेफ्ट X मायनस, रिलेटिव्ह टूल मोशन टू द रिअर पाठीमागच्या बाजूला जात असेल त्यावेळी Y प्लस, रिलेटिव्ह टूल मोशन टूवर्ड द फ्रंट साईडला Y मायनस, रिलेटिव्ह टूल मोशन अपवर्ड, ज्यावेळेस वरच्या बाजूला हालचाल होते टेबलची स्पिंडलची ती Z प्लस, रिलेटिव्ह टूल मोशन डाऊनवर्ड्स Z मायनस. तर अशा प्रकारची हालचाल या पद्धतीने होत असते. त्यावरून ते X प्लस X, Y प्लस Z प्लस किंवा मायनस अशा प्रकारचे ॲक्सेस दर्शवले जातात. त्यामध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, राईट हँड रूल. तर या ठिकाणी राईट हँड रूल म्हणजे जो उजवा हात असतो आपला मानवाचा, त्या उजव्या हाताच्या अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट या 3 बोटांवरून हे ॲक्सेस ठरवले जातात. या अंगठ्यावरून एक्स ॲक्सेसची मुवमेंट दाखवलेली आहे. अंगठा आणि मधल्या बोटाच्या तर्जनीवरून Y ॲक्सेस आणि Z वरून म्हणजे मधल्या बोटावरून Z ॲक्सेस. तर ही जी डायरेक्शन हाताची दिसते या तिन्ही डायरेक्शनला असेल तर ते प्लस डायरेक्शन आणि त्याच्या ऑपोजिट साईडला मायनस डायरेक्शन दाखवलेली आहे. तर उजव्या हाताच्या नियम म्हणता येईल याला. तर 3 ॲक्सेसच्या प्लस डायरेक्शनची या ठिकाणी पहा X, Y, Z हे 3 ॲक्सेस आणि त्याच्या प्लस डायरेक्शनची ओळख ठेवण्यासाठी राईट हँड रूल वापरतात. तर अशा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा राईट हँड रूल असतो. उजव्या हाताचे मधील बोट ॲक्सेसची Z प्लस, उजव्या हाताचे मधील बोट हे Z प्लस, तर अंगठा X प्लस आणि फोर फिंगर म्हणजे अंगठा आणि मधल्या बोटाच्या मधलं फोर फिंगर मधलं हे बोट हे अंगठ्या शेजारचं जे बोट आहे तर्जनी आपण त्याला म्हणतो Y प्लस ॲक्सेसची मुवमेंट दर्शवत असतो. वरपीस पृष्ठभाग जेव्हा X आणि Y बिंदूच्या व्हॅल्यू दर्शवतो त्यावेळेस डेप्थ ऑफ कट -Z अक्षराने दर्शवतात. जेव्हा वरपीस मशीन बेडला क्लॅम्प केला जातो त्यावेळेस त्याच्या ॲक्सेस मशीन स्लाइडला समांतर असतात. अशा प्रकारे हे राईट हँड रूल संदर्भात सांगता येईल. हे आकृतीमध्ये जे 3 बोटांच्या सहाय्याने ॲक्सेस दाखवले ते प्लस डायरेक्शन आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला उजव्या बाजूला X प्लस आहे तर डावीकडे गेला तर X मायनस, ऑपरेटर बसून पाठीमागच्या बाजूला टेबल गेला तर Y प्लस, ऑपरेटर टेबल आला तर Y मायनस, टेबल किंवा स्पिंडल वर गेला तर Z प्लस, खाली आला तर Z मायनस. अशा प्रकारची ही माहिती आपल्याला या राईट हँड रूलच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर डिफायनिंग ए पॉइंट इन ए प्लेन. वर्कपीसच्या टॉप सरफेसवरील X आणि Y ॲक्सेसचे ठराविक पॉइंट प्रोग्रामसाठी लोकेशन म्हणून घ्यावे लागतात. हे दोन ॲक्सेसचे डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणून ओळखले जातात. या दोन ॲक्सेसचा स्टार्टिंग पॉइंट हा 0 पॉइंट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सिलेक्टिंग द 0 पॉइंट, सिलेक्टिंग द
0 पॉईंट वर्कपीसवर एखादा ठराविक पॉईंट शोधावायचा असेल तर वर्कपीसवर कोऑर्डिनेट सिस्टीम कुठे घ्यावायची हे ठरवले पाहिजे. स्पेशली 0 पॉईंट कुठे घ्यावायचा हे ठरवितात. तिन्ही ॲक्सेस करता 0 पॉईंट हा वर्कपीसवर कुठेही सेट करू शकतो. याला वर्कपीस 0 असे म्हणतात. वर्क 0 केल्याने अनावश्यक कॅल्क्युलेशन करण्याची गरज राहत नाही. ड्रॉइंग डायमेन्शनच्या बेसच्या जागी शक्यतो वर्क 0 हा करावा. अशा प्रकारे सिलेक्टिंग द 0 पॉईंट या संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर लिनियर अँड रोटरी 0 ऑब्जेक्ट. लिनियर अँड रोटरी 0 ऑब्जेक्ट, त्यामध्ये लिनियर 0 ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी एक आकृती दाखवलेली, या ठिकाणी 0 पॉईंट दाखवलेले या आकृतीच्या याच्यामध्ये माप दिलेली आहे. ही लांबी 120, रुंदी 90 दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही काही होल एक्स आणि वाय डायरेक्शनला त्याची माप या ठिकाणी दिलेली आहेत. तर वर्कपीसवर डायमेन्शन हे अनेक पॉईंट पासून दिलेले असतात. अशा या वर्कपीसवर ही जी डायमेन्शन येते अनेक पॉईंट पासून दिलेली आहेत. पहा या ठिकाणी या 0 पॉईंट पासून 50 दिलेले, 120 दिलेले, वरच्या बाजूला 52 दिले, त्या 52 पासून खाली 20 आलेले, वरून खाली 10 आलेले, किंवा या 0 पॉईंट पासून वर 70 वर 80 डायमेन्शन दिलेले, किंवा त्या पॉईंट पासून वरील उजव्या बाजूला एक्स ॲक्सिसला 30, खाली 21 अशी वेगवेगळी डायमेन्शन दिलेली आहेत. तर वर्कपीसवर डायमेन्शन हे अनेक पॉईंट पासून दिलेले असतात. यासाठी काही वेळा कोऑर्डिनेट सिस्टीमचा उपयोग जुळवणुकीचे ऑपरेशन करताना करतात. या पद्धतीला 0 ऑब्जेक्ट असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही लिनियर 0 ऑब्जेक्ट संदर्भातली आपण माहिती पाहिली. त्यानंतर रोटरी 0 ऑब्जेक्ट. रोटरी 0 ऑब्जेक्ट, तर या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत रोटरी 0 ऑब्जेक्ट. तर काही प्रकारच्या वर्कपीसमध्ये डायमेन्शन ही अँग्युलर दिशेत दिलेली असतात. तर या ठिकाणी पहा, हे 28 दिलेले, 26 दिले, 42 डायमेन्शन दिलेले, किंवा असा कर्व दिलेले. तर अँग्युलर मध्ये ही डायमेन्शन दिलेली असतात. त्याचप्रमाणे 0 पॉईंटची कोऑर्डिनेट सिस्टीम ही रोटरी असते. त्यावर प्रोग्रामनुसार अँग्युलर डायमेन्शन घेतले जाते. लिनियर आणि रोटरी 0 ऑब्जेक्टमुळे अगोदरच्या या लिनियर आणि रोटरी 0 ऑब्जेक्टमुळे काही किचकट कॅल्क्युलेशन आपल्याला यामध्ये टाळता येते, किंवा ड्रॉइंगवर अँग्युलर डायमेन्शन ही कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रूपांतरित करून घ्यावे लागतात. तर अशा प्रकारे ही रोटरी 0 ऑब्जेक्ट संदर्भातली माहिती या आकृतीच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आयडेंटिफाईंग द रिलेटिव्ह ॲक्सेस ऑफ द मशीन टू द वर्कपीस. आयडेंटिफाय द रिलेटिव्ह ॲक्सेस ऑफ द मशीन टू द वर्कपीस. तर यामध्ये जेव्हा वर्कपीस हा मशीन बेडवर सेट केला जातो, जेव्हा वर्कपीस हा या मशीन बेडवर, हा खालचा टेबल आहे त्या टेबलवर हा वरचा वर्कपीस इथे दिसतंय ना आपल्याला, वर्कपीस सेट केला जातो, त्यावेळी वर्कपीसचे ॲक्सेस, त्या वर्कपीसचे जे ॲक्सेस असतात ते ॲक्सेस या ठिकाणी एक्स ॲक्सेस हा वाय ॲक्सेस आणि वरचा हा वर खाली होणारा झेड ॲक्सेस. ॲक्सेस मशीन बेडच्या ट्रॅव्हर्स प्रमाणे सेट केलेले असतात, त्यामुळे काम करण्यास सोयीस्कर होते. वर्कपीस जेव्हा मशीन बेडवर क्लॅम्प केला जातो तेव्हा राईट हँड रूलचा वापर करणे सोयीचे जाते. आता आपण पाहिलं की हे उजव्या हाताच्या 3 बोटांच्या अंगठ्याच्या तर्फपासून ते 3 बोट आहेत, त्यावरून हा राईट हँड रूलचे प्लस डायरेक्शनची ओळख करून देणारा हा नियम. तर अशा पद्धतीने आयडेंटिफाय द रिलेटिव्ह ॲक्सेस ऑफ द मशीन टू द वर्कपीस. तर ह्या प्लस डायरेक्शनची ओळख करून देणारा हा नियम. तर अशा प्रकारची माहिती आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने पाहिली. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आयडेंटिफिकेशन रोटेशन डायरेक्शन अराउंड द कोऑर्डिनेट ॲक्सेस. तर काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये
काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये एक किंवा जास्त ऍक्सेस मध्ये रोटेशन अँगल शोधला जातो. यामध्ये एक्स वाय झेड ऍक्सेस करिता ए बी सी लेटर रोटेशन डायरेक्शन एबीसी हे लेटर रोटेशन डायरेक्शन नुसार फिरण्याच्या दिशेकरिता वापरतात. फिरण्याची दिशा क्लॉकवाईज असेल तर रोटेशनची दिशा ही कोऑर्डिनेट ऍक्सेस करिता पॉझिटिव्ह असते. या आयडेंटिफिकेशन ऑफ रोटेशन डायरेक्शन अराउंड द कोऑर्डिनेट. तर यामध्ये माहिती पाहत असताना काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त ऍक्सिसचे, आता या ठिकाणी हा एक्स ऍक्सिस दाखवलेला आहे, हा झेड ऍक्सिस आणि वरचा हा आडवा वाय ऍक्सिस दाखवलेला आहे. त्याच्याकरता आपण पाहिलं सायमल्टेनियसली एक्स करता ए, वाय करता बी आणि झेड करता सी हे लेटर अनुक्रमे वापरले जातात. तर यामध्ये एक्स वाय झेड ऍक्सेस करता एबीसी हे लेटर रोटेशन डायरेक्शन नुसार म्हणजे फिरण्याच्या दिशेकरता वापरतात. फिरण्याची दिशा क्लॉकवाईज असेल तर रोटेशनची दिशा कोऑर्डिनेट ऍक्सेस करता पॉझिटिव्ह असते. या उलट तर ती अँटी क्लॉकवाईज असेल त्यावेळेस निगेटिव्ह असते कोऑर्डिनेट ऍक्सेस करता. तर त्यानंतर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, पुढचा मुद्दा आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर रेफरन्स पॉइंट पासून, आता या ठिकाणी हा 0 पॉइंट आहे, रेफरन्स पॉइंट पासून समजा एक्स वाय झेड ऍक्सेस करता या करता एक्स हा वाय आणि डेप्थ करता झेड ऍक्सेस, या तिन्ही ऍक्सेस करिता लोकेशन पॉइंट हा ठरवला जातो. रेफरन्स पॉइंट 0 किंवा वरपी 0 सेटिंग, पहा या ठिकाणी हा वरपी 0 केलेला आहे आणि रेफरन्स पॉइंट 0 किंवा वरपी 0 सेटिंग ऍब्सोल्यूट डायमेन्शन मध्ये करतात किंवा शेवटच्या पोझिशनला इन्क्रिमेंटल मध्ये 0 सेटिंग करतात. डायमेन्शन साठी वर्कपीसवर किंवा ड्रॉइंगवर जी पद्धत वापरतात त्यास कार्टेशन असे म्हणतात. आपण कार्टेशन कोऑर्डिनेट सिस्टीम संदर्भात माहिती पाहत असताना माहिती पाहिली की रेफरन्स पॉइंट पासून एक्स वाय झेड ऍक्सेस करता लोकेशन पॉइंट हा ठरवला जातो. रेफरन्स पॉइंट 0 किंवा वरपी 0 सेटिंग हे ऍब्सोल्यूट डायमेन्शन मध्ये केले जाते किंवा शेवटच्या पोझिशनला इन्क्रिमेंटल मध्ये 0 सेटिंग करतात. डायमेन्शन साठी वर्कपीसवर किंवा ड्रॉइंगवर ही जी पद्धत वापरतात त्यास कार्टेशन असे संबोधतात किंवा कार्टेशन असे त्यास म्हणतात. या ठिकाणी 0 पॉइंट दाखवलेला आहे आणि इकडे एक्स वाय ऍक्सेस करते ही मुवमेंट दिलेली आहे. त्यानंतर पोलर कोऑर्डिनेट, तर सारख्या पातळीतील लोकेशन पॉइंट शोधण्याकरता वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात. या पॉइंटचा बेस हा पोलर कोऑर्डिनेट असतो. या पॉइंटची जागा ही पोल आणि मेन ऍक्सिसची पोल पासूनच्या अँगलची रेषा यापासून हे ठरवलं जातं. यामध्ये पॉइंट ठरवणे कामी, या पोलर कोऑर्डिनेट मध्ये पॉइंट ठरवणे कामी पोलची आवश्यकता असते. या ठिकाणी पोल, अँगल आणि डिस्टन्स, टार्गेट पॉइंट, तर यामध्ये पॉइंट ठरवण्याकरता पोलची आवश्यकता ही भासत असते. यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट पद्धतीप्रमाणे पोल व पॉइंट, हा पोल आणि टार्गेट पॉइंट, पोल व पॉइंट ठरवला जातो. मात्र आपण या ठिकाणी एक्स वाय झेड ऐवजी या पोलर कोऑर्डिनेट मध्ये एक्स वाय झेड ऐवजी आय जे के या लेटरचा सायमल्टेनियसली एक्स करता आय, वाय करता जे आणि झेड करता के लेटरचा अवलंब करतात. अशा प्रकारे ही पोलर कोऑर्डिनेट संदर्भातली माहिती. त्यानंतर डायमेन्शनिंग या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. जगात कोठेही वस्तूची निर्मिती करत असताना आवश्यक ड्रॉइंग मध्ये त्यांना बनवणे कामी किंवा आवश्यक ड्रॉइंग प्रमाणे वस्तू बनवणे कामी मापे दिली जातात. सदर मापे ही
ॲब्सोल्यूट मेथड किंवा इन्क्रिमेंटल मेथड्स या पद्धतीने दिली जातात. तर सदर मापे ही ॲब्सोल्यूट किंवा इन्क्रिमेंट पद्धतीने दिली जातात. त्यांच्या सहाय्याने 2 किंवा 3 बाजूची मापे दिली जातात. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार मेथड पाहणार आहोत, ॲब्सोल्यूट मेथड. ॲब्सोल्यूट मेथड. तर या पद्धतीमध्ये किंवा या पद्धतीत जॉबचा 0 पॉइंट, या ठिकाणी जॉबचा या ॲब्सोल्यूट मेथडमध्ये जॉबचा 0 पॉइंट किंवा जॉबचा वर्ग 0 पॉइंट, जॉबचा हा वर्ग 0 पॉइंट फिक्स ठेवून या ठिकाणी या पद्धतीमध्ये जॉबचा संबंधित जॉबचा वर्ग 0 पॉइंट फिक्स ठेवून संबंधित मापे त्या फिक्स वर्ग 0 पॉइंट पासून दिले जातात. या बिंदूपासून पहा 20, 40, 60 किंवा वरच्या बाजूला 20, 40, 60 किंवा या ठिकाणी 20, तिथून 50, 60 अशी ती मापे आपल्याला वर्ग 0 पॉइंट पासून दिली जातात, घेतली जातात. हा फिक्स रेफरन्स पॉइंट बदलत नाही, त्यामुळे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये त्या पॉइंट पासून संबंधित मापे या ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंग मेथड मध्ये घेतली जातात. तर या ॲब्सोल्यूट सिस्टीमचा जी कोड नंबर हा G90 आहे. ॲब्सोल्यूट मेथड करता प्रोग्रामिंग कोड हा G90 आहे. यामध्ये एकच 0 पॉइंट, हा एकच 0 पॉइंट हा रेफरन्स पॉइंट असतो. हा 0 पॉइंट हा रेफरन्स पॉइंट असतो. अशा प्रकारे या ॲब्सोल्यूट मेथड संदर्भात सांगता येईल. त्यानंतर डायमेन्शनचा दुसरा प्रकार इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम. इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम या ठिकाणी देखील अगोदरच्या आकृतीप्रमाणे 2 आकृत्या दिलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. तर या पद्धतीत पार्टचा 0 पॉइंट हा रेफरन्स 0 घेऊन, पार्टचा 0 पॉइंट हा रेफरन्स 0 घेऊन प्रत्येक वेळी ड्रॉइंगवर अगोदरच्या नवीन पॉइंट पासून, प्रत्येक वेळी अगोदरच्या नवीन पॉइंट पासून, आता या ठिकाणावरून हे 20 दिले, पुढून यापासून या बिंदूपासून पुढे 30 दिले, इथून पुढे परत 40 दिले. अशा प्रकारे या ठिकाणी या 0 पासून इथपर्यंत 20, पुढे त्या बिंदूपासून पुढे 20, या बिंदूपासून इथपर्यंत 20, तिथून परत 20. म्हणजे अगोदरच्या बिंदूपासून नवीन पॉइंटची मापे घेतली जातात किंवा ड्रॉइंगवर दिली जातात. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन रेफरन्स पॉइंट असतो. या बिंदूपासून इथपर्यंत गेलो, मग या बिंदूचा हा रेफरन्स पॉइंट, या बिंदूचा हा, म्हणजे प्रत्येक बिंदूचा अगोदरचा हा रेफरन्स पॉइंट तयार होतो. म्हणजे संलग्न असणाऱ्या 2 बिंदूमधील अंतर घेतले जाते. अशा संलग्न असणाऱ्या या 2 बिंदूमधील अंतर घेतले जाते. तर या इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जी कोड नंबर हा G91 असतो. इन्क्रिमेंटल करता जी कोड 91 असतो आणि ॲब्सोल्यूट करता G90 असा कोड असतो. तर आज आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना आपण या मध्ये कन्सेप्ट ऑफ कॅड आणि कॅम या संदर्भात माहिती पाहत असताना आपण पाहिलं, कॉम्प्युटर म्हणजे CNC म्हणजे कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल, आणि कॅड म्हणजे कॉम्प्युटर ॲडेड डिझाईन, कॅम म्हणजे कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. या संदर्भात माहिती पाहत असताना आपण मशीन स्लाइड मोशन, तर मिलिंग CNC करता XYZ ॲक्सेस असतात. तर या तिन्ही ॲक्सेस करता संबंधित त्याच्या रोटेशन नुसार X करता A, Y करता B आणि Z करता C हे ॲक्सियल ॲक्सेस असतात. त्यानंतर आपण रिलेटिव्ह टूल मोशन संदर्भात माहिती पाहत असताना त्यामध्ये ही उजव्या बाजूच्या राईट हँड रूलनुसार X प्लस, Y प्लस, Z प्लस, ऑपोजिट साईडला X मायनस, Y मायनस, Z मायनस अशा प्रकारची माहिती पाहिली. राईट हँड रूलच्या अनुषंगाने उजव्या हाताच्या या तिन्ही बोटानुसार अंगठा X प्लस, त्याच्या शेजारचं बोट तर्जनी Y प्लस आणि मधलं बोट Y Z प्लस या डायरेक्शननुसार, आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला मायनस व्हॅल्यू असतात. X मायनस, Y मायनस आणि Z मायनस अशा संदर्भात राईट हँड रूलच्या अनुषंगाने माहिती पाहिली.
त्यानंतर डिफायनिंग a point in a plane, selecting the 0 point, linear and rotary, zero offset, त्याच्यानंतर rotary, zero offset, identify the relative axis of the machine to the workpiece, identify the rotation of direction around the coordinate axis, Cartesian coordinate system, polar coordinate, dimensioning, त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट मेथडमध्ये माहिती पाहत असताना आपण याकरता G90 कोड वापरतात, इन्क्रिमेंटल करता G91 कोड वापरतात. अशा प्रकारे G91, G90 हे कोड आपण माहिती करून घेतली. तर आज आपण हा लेसन संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.